योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात। नमस्कार। अखेर पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात। पीक विमा योजनेसाठी घोषणा। शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। आजपासून तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 कोटी रुपयाचे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटप आज आहे। थोड्या वेळात 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी घोषणा माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांना खात्यावरी आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्या शेतकऱ्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढा मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्याचे व्याजचे कारण सरकारने सांगितले आहे। ते म्हणजे 2022, 23 आणि 24 या मार्गातील 3-4 वर्ष पीक विमा शेतकऱ्यांना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा नव्हता, सरकारने दिलासा। त्यामुळे शेतकरी वर्ग सावकारावर नाराज होता। आता सर्व सावकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होत असल्याची माहिती समोर आली आहे। तुमचा आता व्हिडिओ सुरुवातीला आपण देश कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितलेले आहे। अपात्र शेतकऱ्यांची यादी। त्यामुळे थोड्या वेळात आता 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावर येण्याची कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले याची यादी सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आली आहे। आज 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता उद्या 14 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे। नुकसानीवर मोठ्या प्रमाणात लाभ हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे खूप जास्त त्यांना मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश आहे। थोड्या वेळात तुमच्या बँक खात्यावर वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। काही काळ जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या जिल्ह्यांमध्येचा नंबर आहे 14 जिल्ह्यांचा। मुख्यमंत्र्यांचे आदेश। त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेब कृषी विभागाने दिले आहेत। आता बघा 14 जिल्ह्यांची यादी। शेतकऱ्यांना काही वेळात पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा येणार आहेत। आज 30,000 रुपयेपर्यंत पीक विम्याचे पैसे। जर तुम्ही 2022 पीक विमा थकीत असेल तर मिळण्याची शक्यता नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत मिळू शकतात। काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 50,000 रुपये, काही 49,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। अपात्रतेची काही कारणे आणि 14 जिल्ह्यांची यादी। ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमिनी, रस्त्यावरील जमिनी, कॉलनीच्या बाजूला सहकारी जमिनी दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही। तुमची यादी आहेत का ते बघा। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसात आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी 15 पीक विमा मिळण्याची शक्यता। अडचण जर तुम्ही 12 बँक यादी सोडून इतर बँकेत खाते उघडले असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। तुम्ही समोर वाचू शकता। धन्यवाद।